मॅडम सद्याक तू ओल्ड गोवा आणि ओन गोईंग 18 एक्सपोजिशन तुवें अटेंड केला, सो ह्या फावट एक्सपिरियन्स कसो आलो तुजो? एक्सपिरियन्स बरो आसलो, सगळे व्यवस्था त्यांची बरी असली, सगळी सोय त्यांनी बरी केली असली, उदकाची सोय केली असली, जाणट्या मनशाक अबाव 60 तेले वेगळी लायन दवरलेली, डायरेक्ट दर्शन असले ते आमकां सगळ्यांक बरें दिसलें. आमच्या फॅमिलींसून कोण 60 अबाव येयल्यात मनशाक तांकां डायरेक्ट तांकां जावपाक मेळ्ळें, तांकां देव बरें करो. आणि हे असेच एक्सपोजिशन 10 वर्षांनी करतात, ती खूप बरे करतात. आमकां उमो घेवन ते मेळटा, ताका लागून आमी गोव्याच्या CMचेही खूप आभार आणि आमकां सगळ्यांना बरें दिसले. तुम्ही कितके एक्सपोजिशन अटेंड केले? ही माझी दुसरी पावटी. या फावट तुम्ही मेजर चेंजेस कितें पळयता लास्ट? सायलन्स असले आणि सगळे व्यवस्था त्यांची एकदम पहिल्या वेळी त्याच्या पाठी आताची व्यवस्था एकदम बरी असते. आणि सगळे सायलेन्सर आणि कोणी रशअप करून ना, कोणी धक्काबुक्की कोणाक करून ना, बरे भाशेन त्यांनी सगळ्यांना दर्शन देऊन सगळे लाईन बरे केला, 2 वाटी केला, ताका लागून लाईन गर्दी नसली. आणि आम्ही जे टाईम आम्ही करून येयले 2-3 तास लागतले, पण तसे काही जाऊ ना, 1-1.5 वर आमचे सगळे दर्शन आमचे सगळ्यांचे झाले. आम्ही सगळ्या फॅमिलीन बऱ्या भाशेन घेऊन आमकां सगळ्यांक मेळ्ळें. मॅडम जशें तुमी से कॅथेड्रल चर्चीन भितर सरले, भितर सरतकूच तुमकां दर्शन जालें, दर्शन जातकूच कशें दिसलें तुमकां? बरें दिसलें, मनाक शांती मेळ्ळी की आमी आयताकत पावले म्हणून आमकां मनाक शांती मेळ्ळी. जेतून सगळ्यांक बेसांव घालूचे, सेंट फ्रांसिसान पण सगळ्यांक बेसांव घालूचे.